नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मस्त कारल्याची सुक्की भाजी करणार आहोत. अगदी झटपट होते आणि खूप जास्त साहित्य नाही. तर हे कारले मी असे बारीक चिरून घेतले आणि मीठ लावून त्यांना 15-20 मिनिटं ठेवायचं आणि त्यात जे पाणी सुटतं ते काढायचं आणि धुवून पुन्हा पिळून घ्यायची. एकदम कोरडी करून घ्यायची भाजी. तेल थोडंसं जास्तच घालायचं. ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. तेल गरम झाल्यावर लसूण घातलं आणि डायरेक्टली मी पिळून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घातल्या आणि 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं. म्हणजे थोडासा कारल्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि थोडं शिजतात कारली थोडी. आणि मग त्यामध्ये मी जेवढी कारली तेवढंच कांदा बारीक उभा करून घालायचा आहे. जे कारल्याच्या भाजीमध्ये कांदा जास्त घालायचा बरोबरीने, म्हणजे छान होते. मिक्स केल्यानंतर 2 मिनटं बारीक फ्लेमवर वाफ काढून घेतली, म्हणजे कांदा वगैरे छान मऊ होतो. आणि नंतर त्यामध्ये मी हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणा पावडर घातली आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. तर मिक्स करताना हे बघा, हे मी जसं मिक्स करते ना, म्हणजे जास्त अशी दाबून वगैरे नाही करायची, नाहीतर मग कारल्याच्या फोडींचा चुरा होतो. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं, पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण पुन्हा 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवर वाफ काढायची. आणि मी मिक्स केल्यानंतर भाजी बघा कशी कढईत अशी पसरवून ठेवते. तर अशी भाजी पसरवून ठेवायची आणि थोडीशी पसरट कढई घ्यायची, म्हणजे फोडी सगळ्या चांगल्या अशा पसरून ठेवायच्या. आणि पुन्हा मग मी झाकण काढून ही पुन्हा भाजी झाकण न ठेवता पसरवून अशी 2-3 मिनटं अशी शिजवून घ्यायची. आणि मग ही भाजी पूर्णपणे शिजत आली की त्यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घालायचा आणि पुन्हा ही 2-3 मिनटं अशी भाजी पसरवून ठेवायची चांगली. आणि मग ही भाजी आपली तयार होते. खूप जास्त वेळही नाही लागत आणि वरून कोथिंबीर घालायची आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे.